आल्यानंतर मी जे 2 दिवसा अगोदर बातमी ऐकली का पवार साहेबांना छातीमध्ये इन्फेक्शन झालं आणि म्हणून त्यांना भरती करण्यात आलं. म्हणून खास साहेबांची भेट घेण्यासाठी पुण्याला आलो. आता रुबी हॉस्पिटलला मी वरती 5व्या मजल्यावर गेलो तर तिथे शिंपी साहेब भेटले आणि त्यांनी सांगितलं का साहेबांची तब्येत आता स्टेबल आहे, कोणतंही घाबरण्याचं काम नाही आणि डॉक्टरांनी सक्त मना केली आहे की कोणालाही व्हिजिट करू द्यायची नाही, कारण इन्फेक्शन वाढू शकते. त्याच्यामुळे एक वाटत होतं का साहेबांची भेट घ्यायला पाहिजे आपण, म्हणून मी इथे साहेबांची भेट घेण्यासाठी पुण्यात दाखल झालो आणि समाधान आहे इथे आल्याचं की साहेबांची विचारपूस केली आणि एक त्यांची तब्येतीत सुधारणा झाली. मी प्रार्थना करतो देवाला की त्यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, कारण आत्ताच एक कुटुंबानं आघात सोसलेला आहे आणि महाराष्ट्रात अनेक लोकांचे मनं शरद पवार साहेबांसोबत, आदरणीय शरद पवार साहेबांसोबत जुळलेली आहे. तर मला वाटत होतं यावं म्हणून मी इथे साहेबांची भेट घ्यायला आलो, कारण का त्यांच्यासोबत मी 80-85 सभा घेतल्या. त्यांच्यासोबतचा एक ऋणानुबंध जुळला आहे आणि साहेबांसारखे काळजी घेणारे व्यक्तिमत्व मी अजून पाहिलं नाही. त्यांच्यासोबत असताना आमची आणि माझ्यासोबत जेवढे सहकारी होते त्यांची नेहमीच ते काळजी घ्यायचे. तर म्हणून असं वाटत होतं का आपण पुण्याला जाऊन साहेबांची भेट घ्यावी. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होती, मात्र दुसरीकडेच बघितलं तर आता रोहित पवार आणि एकूणच जे सगळे उत्तरप्रदेश नेते आहात तुम्ही, ते अजित पवारांच्या अपघाताबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण करतायत, शंका उपस्थित करतात. तुम्ही अगदी सुरुवातीलाच आणि अनेक प्रश्न उपस्थित केले विमानाच्या संदर्भात असू दे किंवा त्यांच्या शेड्युलिंगच्या संदर्भात आहे ते प्रश्न उपस्थित केले जातात. हो, शेड्युलिंगच्या संदर्भात आहेत. दादा सहसा बाय रोडच प्रवास करायचे आणि आता इतक्यात त्यांना सल्ले देण्यात आले होते का तुम्ही विमानानं वेळ वाचवण्यासाठी प्रवास करा. आणि जी विमान कंपनी आहे त्यातले अधिकारी पळून गेले, त्याचं जे ऑफिस होतं ते सुद्धा तिथे नाही आहे. त्याच्यानंतर दादांच्या शेड्यूलमध्ये बदल करण्यात आला. त्याच्यानंतर लगेच बाजूला पुण्याचं विमानतळ असताना जर काय म्हणते त्याला व्हिजिबिलिटी नव्हती तर तिकडे का बरं नेलं नाही, असे अनेक मुद्दे आहे आणि ते काल रोहितदादांनी त्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आणि दादांनी सांगितलं का बा हा घातपात असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याची चौकशी लवकरात लवकर अधिकारी मॅनेज व्हायच्या अगोदर करण्यात यावी. ठीक आहे. आणि हा एक चांगला मुद्दा आहे की तिथे जे काही एव्हिडन्स सापडलेले आहे त्या एव्हिडन्सवरून आणि ब्लॅक बॉक्समध्ये काय आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या कंडिशनपर्यंत काय त्यांची चर्चा झाली पायलट लोकांची, ही सुद्धा व्हायला पाहिजे. पायलट बदलवण्यात आले अगोदरल्या दिवशी, हा जो मुद्दा आहे तर हे का बरं करण्यात आलं याची चौकशी आणि सखोल चौकशी व्हायला पाहिजे. म्हणजे काहीच सांगता येत नाही या राजकारणात, कारण सत्तेसाठी लोक कोणत्या थराला जाईन हे सांगता येत नाही. आणि 12 तारखेला विलिनीकरण व्हायच्या चर्चा होणार होत्या आणि त्या चर्चेनंतरच हा अपघात अचानक कसा झाला बा. ठीक आहे का, सत्तेत काय वाटेकरू कोणी आले पाहिजे का नाही आले पाहिजे याच्यामुळे घातपात झाला हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अनेक मुद्द्यावर त्याच्यावर आता लवकरात लवकर चौकशी करून त्याचे अहवाल बाहेर यायला पाहिजे. दादांनी म्हटलंय, पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे, घातपात झाला असावा का तुम्हाला काय? हो, मला तर वाटते, कारण का काहीच सांगता येत नाही. अनेक अशा म्हणजे अपघाताच्या भारतातल्या घटना आहे, जसं पुलवामा हल्ला आहे, त्याच्यानंतर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते, ठीक आहे, त्यांच्या हेलिकॉप्टरची दुर्घटना आहे, त्याच्यानंतर अजितदादाची ही घटना आहे. याच्या अगोदरही अशा अनेक घटना झाल्या ज्याची चौकशीच सखोल झाली नाही. त्याच्यामुळे या प्रकरणाची तरी सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि माझाही विश्वास आहे की हा अपघात नसून घातपाताची घटना असू शकते. त्याच्यात हां सांगा. निपक्षपातीपणे याचा सगळा तपास होईल, चौकशी होईल असं वाटतंय का? कारण आतापर्यंत एवढ्या सगळ्या अपघातांचे तपास झालेले नाही, तसे अहवाल समोर आले नाही, त्यामुळे आता होईलच असं आपण का म्हणू शकतो? आता सगळ्या सेंट्रल ऑथॉरिटी जे आहे, ज्या DGCI आहे, त्या सगळे विमानाबाबतच्या ज्या काही सेंट्रलाइज संघटना आहेत त्या सगळ्या त्यांच्याच हातात आहे. आणि आमची एवढीच मागणी आहे का निपक्षपाती चौकशी व्हावी. कारण विषय असा आहे का जरी सेंट्रल ऑथॉरिटी तुमच्या हाती आहे, पण प्रकरणाच्या चौकशीत आतमध्ये गेल्याच्या नंतर जो काही अहवाल आहे त्याची सत्यता बाहेर आली पाहिजे. तो दडपण्याचा कुठंही प्रयत्न होऊ नये आणि जर तो होत असेल तर मग त्याचा वारंवार आम्हाला पाठपुरावा करावा लागेल आणि त्याच्यावर वेगळी भूमिका पक्षाला घ्यावी लागेल. आता विलीनीकरण होण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला वाटतं का दोन्ही पवार एकत्र यावे
सुनेत्राताईंना या दोघांनी साथ द्यावी, पार्थ आणि बाकी सगळे जी काही पुढची पिढी आहे पवारांची, ती जेवढ्या पद्धतीनं सक्रिय आत्तापर्यंत होती त्यापेक्षा जास्त सक्रिय व्हावी. हो, मला तर वाटते विलिनीकरण व्हायला पाहिजे. कारण विलिनीकरण झाल्यामुळे काय होतील की एक ताकद वाढेल पक्षाची. आणि महाराष्ट्रामध्ये एक जे दादांची इच्छा होती का विलिनीकरणाच्या बाबतच्या ज्या चर्चाच्या फेऱ्या झाल्या होत्या, तर त्यांची इच्छा जी शेवटली इच्छा होती ती पूर्ण होईल असं मला वाटते. आणि ती झाली पाहिजे. त्याच्यामुळे पक्षाची ताकद वाढेल आणि महाराष्ट्रात एक चांगला मेसेज. काल रोहित पवार बोलताना खरं तर आता त्याबाबत मी वक्तव्य करणं चुकीचं ठरेल. कारण आता ते पक्षाचं डिसिजन आहे. सर्व मोठे मंडळी एकत्र बसून त्याबाबत डिसिजन घेतील. रोहित पवार विलिनीकरण झाल्यावर राष्ट्रवादीचा प्रमुख नेता म्हणून तुम्ही कोणाकडे बघाल? आता मी जरी परखड मत मांडत असेल पण माझ्या हातात त्याबाबत काही नाही. कारण का आदरणीय पवारसाहेब काय सांगतील आणि त्याच्यातून काय बाहेर निघेल. कारण शेवटी लोकशाही आहे आणि पक्ष, मला जेव्हा पक्षात मी बोलत होतो साहेब मी परखड मत मांडणारा माणूस आहे, माझ्या वक्तव्यावर कुठं हे नाही आले पाहिजे टाच की तुम्ही असे बोलले तसे बोलले. तर म्हणून पवारसाहेबांनी हा पक्ष लोकशाही मूल्यावर चालतो. त्याच्यामुळे रोहित पवार ज्यावेळेस प्रेझेंटेशन तुम्हाला मुभा दिली होती परखड मत मांडायची, आज तुम्ही नाही पण डायरेक्ट पण मी नाही सांगू शकत ना कोण होईल. ठीक आहे, तुम्हाला कोण हवंय, कोण होईल हे पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला कार्यकर्ता म्हणून असू देत किंवा एक जी जबाबदारी तुमच्यावर दिली आहे, पक्षाचे ज्येष्ठ ती नेते जबाबदारी म्हणून कोण हवंय तुम्हाला राष्ट्रीय? पक्ष श्रेष्ठी म्हणून जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील आणि चांगलाच निर्णय घेईल असं मला तरी प्रत्येक वाटते. कार्यकर्त्याच्या मनात आपला एक आयडियल नेता असतो. तुमच्याकडे कोण आहेत राष्ट्रीय? आता राष्ट्रवादीचा आयडियल नेता दादा तर नाही आहेत, पवार साहेब तर आहेच, पण त्याच्या पुढच्या पिढीचा कोणाला नेता मांडतात? आता हे सांगणंच कठीण आहे. कारण का नेते अनेक आहेत. त्याच्यातलं आता पक्षात दरवर्षी दर 2-3 वर्षांना अध्यक्ष म्हणून बदलत असते. त्यामुळे आता कोण डिसिजन घेते. कालच्या एकूणच रोहित पवारांच्या प्रेसमध्ये प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी 2-3 शंका उपस्थित केल्या. हां, पूर्व विदर्भातला एक नेता त्यांना भेटायला येणार होता आणि तिथून विलंब झाला. त्यांची जी म्हणणं होतं ते अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे अंगुली निर्देश दिसतो आहे. काय कसं बघताय त्यांच्या या सगळ्या आरोपाकडे आणि याची चौकशी होणं गरजेचं वाटतंय का? त्यांच्या बोलण्यामध्ये काय तथ्य वाटतं तुम्हाला? त्यातले काही मुद्दे खरे वाटतात, काही मुद्दे खरे वाटत नाही. कारण का आता तो घड्याईवरचा जो मुद्दा आहे काल दादांनी क्लिअर केला की मी स्वतः घड्याई पाहिली किंवा अजून काही मुद्दे आहे. पण जेही मुद्दे मांडले त्याच्यावर चौकशीच व्हायला पाहिजे. म्हणजे घड्याळ आहे तर कुठे आहे किंवा मग जो शेड्यूल बदलवला तो कोणी बदलवला, कोण होतो त्यात. त्याच्यानंतर CCTV जे फुटेज आहे जे मुंबईहून ते विमानतळावरून निघाले तर त्याचे CCTV फुटेज अचानक गायब झाले. ठीक आहे, ते कुठं आहे? तर याबाबतची सखोल प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादीचे नेते एवढ्या ताकदीनं का मागणी करत नाहीत? प्रफुल्ल पटेल आहेत किंवा तटकरे आहेत किंवा एकंदरीत जर ही सगळी हो, काय ठीक आहे, त्यांनी मागणी करायला पाहिजे. आणि काही हो, तो अपघात असेल तर अपघात, ठीक आहे, घातपात असेल तर कुठे, ठीक आहे, कुठे काय झालं हे त्याची माहिती सखोल चौकशी केल्यानंतरच माहीत पडेल. पण मला हे कळत नाही का ते जे नेते आहेत, ठीक आहे, त्या गटाचे, तर त्यांनी मागणीसाठी ते जोर नाही धरत आहे. तर म्हणून पुन्हा अजून शंका उपस्थित होत आहे आणि त्या लोकांच्याही मनात होत आहे. म्हणजे सविस्तर तुम्ही लोकांमध्ये पाहिलं ना, सगळे लोक हा अपघात झाल्याच्या नंतर कोणीच म्हणत नाही का हा अपघात आहे. लोक डाऊटच घेत आहे का हा, ठीक आहे, ही घटनाच घातपाताची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाच्या मनात हा सत्तेत असणाऱ्या लोकांनी घात केला असं सरळ सरळ स्टेटमेंट करत आहे. तुम्ही लोकांमधल्या चर्चा आहे का, लोकांमधल्या बाईट घ्या, तुम्हाला लोक हाच विषय सांगेल की हा अपघात नसून घात आहे. तुम्ही असं म्हणताय, पण शरद पवारांनी पहिलंच वाक्य म्हटलं होतं की हा अपघात आहे, याच्यावरून राजकारण करू नका. आणि तेच नेते किंवा त्यांच्याच कुटुंबातल्या त्या सगळ्याचं एक एक उत्तर आता सरकारकडनं मागतात किंवा बाकी सगळ्या कंपनीजकडनं मागतात. आता त्यावेळेस परिस्थिती साहेबांनी, कारण एक लोकांच्या मनातला आणि जिव्हाळ्याचा माणूस गेला होता आणि शांतता व सुव्यवस्था बिघडू शकेल, ठीक आहे, कदाचित त्यामुळे साहेबांनी हे स्टेटमेंट दिलं असेल. कारण का लोकांच्या जनमानसातला माणूस होता. समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण ह्या तिन्ही क्षेत्रात दबदबा असणारा माणूस होता. पुरोगामी विचारसरणीचा माणूस होता. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा माणूस होता आणि विशेषतः सगळ्या लोकांचे कामं करणारा माणूस होता. असा माणूस जर अचानक गेल्यामुळे परिस्थिती बिघडू शकते याचं भान ठेवून साहेबांनी कदाचित ही स्टेटमेंट दिलं असू शकते.